जय शिवराय मित्रांनो, कुणबीची नोंद जर नसेल तर कुणबीचं जात प्रमाणपत्र कसं काढायचं? कारण ज्या बांधवांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत, त्यांना शैक्षणिक फायदा सुद्धा झाला, नोकरीमध्ये सुद्धा फायदा झाला, त्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणजे बऱ्याच प्रकारे कुणबी नोंदीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना जात प्रमाणपत्र निघालेत त्यांना खूप मोठा असा फायदा झालाय. आणि हे सगळं श्रेय मनोज जरांगे पाटील यांनाच जातं. आता काही जे येतं ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या नाहीत, मग त्याला वाटतं आपल्यालाही कुणबीचं प्रमाणपत्र मिळायला पाहिजे, मात्र त्यांची नोंद नाही. मग त्या बांधवांनी काय करायचं? तर मित्रांनो, त्याचसाठी गेल्या वर्षी जे मुंबईला मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं ते त्याचसाठी केलं होतं. आणि त्यावेळेस जो शासन निर्णय काढला होता त्या शासन निर्णयाअंतर्गत हे कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र द्यावं असं त्यावेळेस त्या शासन निर्णयामध्ये सांगितलं होतं. मात्र त्या शासन निर्णयाची पाहिजे तेवढी अंमलबजावणी झालेली नाही. आता नेमकं त्या शासन निर्णयामध्ये काय सांगितलं होतं ते सुद्धा आपण थोडक्यात बघूया. तर मित्रांनो, यामध्ये दिलं होतं की मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. आता या प्रतिज्ञापत्र द्यायचंय कोण? तर या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील किंवा कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील. आता एक महत्वाचा मुद्दा याच्यात लक्षात घ्या मित्रांनो, की यामध्ये सांगितलेले की ज्यांना अगोदर कुणबीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांच्या नातेसंबंधातील आणि कुळातील. आता नातेसंबंध कोणते? जे समजा नातेसंबंध म्हणजे मामा मावशी असे नाते नाही, तर जे भावकीचे नाते आहेत असे नाते. म्हणजे आपण जे कुळातील म्हणतो का, आता काय जुने जे कुळ होते 96 कुळ, त्या 96 कुळात आता वेगवेगळ्या प्रकारचे आडनाव पडलेले. आता समजा एखादं कदम कुळ आहे, आता आज रोजी कदम कुळाचे जे काही त्याच्यात वेगवेगळे नाव आहेत कदम कुळातील असतात, मात्र आज रोजी त्यांचे आडनाव वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग त्याच्यात कोणी बोराडे आहेत, कोणी नवटके आहेत, कोणी असे वेगवेगळ्या प्रकारचे आडनाव आहेत. मात्र ते मूळ एकाच कुळातील आहेत, अशांना सुद्धा देण्यात यावा असं या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. मात्र पाहिजे त्याची तेवढी अंमलबजावणी झालेली नाही. आणि त्यांनी जर प्रमाणपत्र दिलं तर त्याच गावामधील ती ग्रामस्तरीय समिती नेमण्यात आली, तलाठी ग्रामसेवक यांनी त्याची पाहणी करायची. हे त्यांच्या नात्यातील कुळातील गावातील आहेत का, त्यांचे शेतीचे पुरावे, आणि ती पाहणी करून मग तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे द्यायची होती. अशी चौकशी झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला कुणबीचं नोंदीचं प्रमाणपत्र द्यायला पाहिजे असं त्या शासन निर्णयामध्ये होतं. त्या शासन निर्णयाअंतर्गत हे कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेले नाहीत. आणि त्याचमुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जून महिन्यामध्ये आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याच नंतर राधाकृष्ण विखे पाटील जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांची बैठक लावून त्याबाबत अंमलबजावणी करण्याचं काम हे सुरू करणार आहे. तशी त्यांनी बैठक घेण्याचं ठरवलेलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळेस त्यांनी हे ठरवलेलं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, जोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टी होत नाहीत. आणि त्यासाठी नुसतं मनोज जरांगे पाटील यांनीच या गोष्टी कराव्या असं नाही, तर आपलंही काम आहे ते. कारण आपल्याला जात प्रमाणपत्र काढायचं असेल तर आपण सुद्धा या गोष्टीसाठी त्यासाठी शासकीय स्तरावर त्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचं आहे.
आणि त्यासाठी शासनानं सुद्धा त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची गरज आहे। तर मित्रांनो, तुम्ही यासाठी कधी या अगोदर अर्ज भरला होता का? तुम्हाला शासन स्तरावर काय अडचणी आल्या होत्या? जर आल्या असतील तर नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा। धन्यवाद।